बघा, तर आपण विंडोज हा टॉपिक आहे आपला नवीन MS काय म्हणतात त्याला MS विंडोज. ठीक आहे, याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. MS विंडोज काय, तर MS चा अर्थ इथं लक्षात ठेवा, त्याला मायक्रोसॉफ्ट असं आपण म्हणतो. मायक्रोसॉफ्ट विंडोज बद्दल आपण माहिती घेणार आहोत. नेमकं काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, MS विंडोज काय आहे हे पाहू. तर विंडोज इज अन ऑपरेटिंग सिस्टीम बेस्ड ऑन GUI म्हणजे ग्राफिकल यूजर इंटरफेस. It is developed by Microsoft company. The different version of MS Windows are त्याच्यामध्ये विंडोज XP, विंडोज 8, विंडोज 10, त्याच्यानंतर विंडोज विस्ता होती, विंडोज 11 सुद्धा आता मार्केटमध्ये आलेली आहे. हे त्याचे व्हर्जन्स आहेत. तर विंडोज काय, तर हे ऑपरेटिंग सिस्टीमचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हर्जन्स आहेत जे मायक्रोसॉफ्ट कंपनीने बनवलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, तर हे आपण जाणून घेऊ. ठीक आहे, तर कम्प्युटरला योग्य काम करण्यासाठी तुम्हाला आपण मागच्या सेशनमध्ये शिकलो होतो, त्यातले दोन महत्त्वाचे घटक आहेत. एक आहे हार्डवेअर आणि दुसरं आहे सॉफ्टवेअर. तर या सॉफ्टवेअरमधलं महत्त्वाचा, सगळ्यात महत्त्वाचा जो सॉफ्टवेअर आहे त्यालाच ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हणतात. म्हणजे आपल्या सिस्टीमने काम केलं पाहिजे व्यवस्थित, तर त्याच्यासाठी पहिल्यांदा जो प्रोग्राम टाकतो आपण त्यालाच ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हणतात. तर बाजारपेठेत वेगवेगळ्या प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत, जसं मॅक OS आहे, लिनक्स आहे, ठीक आहे, युनिक्स आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. पण सगळ्यात जास्त वापरल्या जाणारी जर कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीम असतील तर त्या विंडोज आहेत. म्हणजे मायक्रोसॉफ्टच्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. सध्या बाजारपेठेमध्ये विंडोज 11 हे नवीन ऑपरेटिंग सिस्टीम सध्या काम करत आहे. विंडोज 10 पण आता हे या महिन्यात आता रिटायर झालेली आहे, समजा आहे की नाही. तुम्हाला वाटतं याच महिन्यात रिटायर होत आहे किंवा पुढच्या महिन्यात रिटायर होत आहे. त्यानंतर सगळ्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या बंद होणार आहेत. आता सगळं नवीन जे हे आता विंडोज 11 त्याची जागा घेणार आहे बाजारपेठेमध्ये. आता हा जो विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे ही GUI बेस आहे. GUI बेस म्हणजे काय, तर याला म्हणतात ग्राफिकल यूजर इंटरफेस बेस आहे. म्हणजे यामध्ये काम करताना आपल्याला चित्राचा, वेगवेगळ्या प्रकारच्या आयकॉनचा, सिम्बॉलचा वापर करून आपण ते वापर करू शकतो, त्याचा यूज करू शकतो. म्हणजे जवळपास आता सध्याच्या वेळा ऑपरेटिंग सिस्टीम आहेत बाजारपेठेमध्ये त्या सगळ्याच्या सगळ्या GUI वर काम करतात, म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेसमध्ये. आता हे नेमकं काय आहे, काय भानगड आहे ग्राफिकल युजर इंटरफेस असं का सांगत आहे मी तुम्हाला, कारण की याच्यात जे जुनी ऑपरेटिंग सिस्टीम होती सगळ्यात पहिली त्याला आपण DOS ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हणतो. कोणती ऑपरेटिंग सिस्टीम आहे, DOS. त्याला DOS म्हणजे DOS म्हणतो आपण, किंवा डिक्स ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हणतो. ही जी ऑपरेटिंग सिस्टीम होती तर या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये हे ग्राफिकल युजर इंटरफेस नव्हतं, तर कॅरेक्टर बेस्ड युजर इंटरफेस होतं. कॅरेक्टर बेस्ड युजर इंटरफेस म्हणजे काय, तर सध्या तुम्हाला जे काही सिम्बॉल वगैरे दिसतात, स्टार्टचं बटन दिसते, टास्क बार दिसते, आयकॉन दिसतात, वॉलपेपर दिसते, हे सगळं दिसते. किंवा मायक्रोसॉफ्ट वर्ड ज्याला वाचता येत नाही तो पण उघडू शकते, कारण तिथं W चा आकार आहे किंवा त्याला ब्ल्यू कलर आहे, सिम्बॉल आहे म्हणून उघडता येत, बरोबर आहे. किंवा मोबाईलमध्ये तुम्ही पाहा, मोबाईलमध्ये बी ग्राफिकल युजर इंटरफेस आहे म्हणून तुम्हाला ते कॉलिंगचं डायल उघडता येते. ज्याला वाचता येत नाही तो पण उघडते, ज्याला वाचता येत तो बरोबर व्हॉट्सअप उघडते, इंस्टाग्राम उघडते, कारण की त्याला त्याचा सिम्बॉल बरोबर समजते की हे याच्यात गेल्यावर हेच भेटते, बरोबर आहे. याचं उदाहरण म्हणजे लहान लेकराला काही वाचता येत नाही तरी बरोबर ते ॲप्शन त्याला जे पाहिजे ते बरोबर उघडते. कारण काय, त्याचं जे इंटरफेस आहे तो ग्राफिकल आहे, समजलं का, चित्राच्या स्वरूपात ते आपल्याला समजते. पण पहिल्या जुन्या काळामध्ये DOS जी ऑपरेटिंग सिस्टीम होती त्याच्यामध्ये ग्राफिकल युजर इंटरफेस नव्हता, तर कॅरेक्टर बेस्ड युजर इंटरफेस होता. म्हणजे तिथं काही काम करायचं असेल तर टाईप करूनच करता येत होता. त्याला कमांड पण त्याच्या असते, कोणती कमांड करायची असेल त्याच्यासाठी तुम्हाला कमांड लिहावं लागत होती. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, याला कॅरेक्टर बेस्ड असं म्हणतात. पण आपण जे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम पाहत आहे ती कशी आहे, ग्राफिकल युजर इंटरफेस आहे, त्याला GUI इंटरफेस आहे. ठीक आहे, आणि ही जी कंपनी आहे, हे जे आहे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम, हे MS म्हणजे मायक्रोसॉफ्ट कंपनीद्वारे काय केलेलं आहे, डिझाईन केलेलं आहे. त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हर्जन्स वगैरे बाजारपेठेत आहेत. मग आता याच्यातलं बेसिक पाहायचं म्हटलं या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये काय काय गोष्टी असतात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही कॉम्प्युटर सुरू करता, वन्स वी स्विच द कॉम्प्युटर, द बूटिंग प्रोसेस गोज ऑन द फॉर फ्यू सेकंड. आफ्टर द booting is over the desktop,
अँड डिस्प्ले अँड विंडोज इज डिस्प्लेड. म्हणजे जेव्हा तुम्ही बटन दाबता कॉम्प्युटरचं, कॉम्प्युटर सुरू करता, सुरू झाल्यानंतर जी पहिली स्क्रीन येते त्याला डेस्कटॉप असं म्हणतात. आणि हे जे डेस्कटॉप आपल्याला भेटते हे सगळं ऑपरेटिंग सिस्टीमचा पार्ट आहे. ठीक आहे. तर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये जे डेस्कटॉप वगैरे दिसते तुम्हाला, हे सगळं जसं कॉम्प्युटर चालू किंवा स्विच केल्याबरोबर जे स्क्रीन येते पहिल्यांदा, ते सगळे ऑपरेटिंग सिस्टीम आहे जे तुमच्या समोर येत असतं. समजलं. याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत. एक म्हणजे कॉम्प्युटर सुरू केल्यानंतर पहिली स्क्रीन त्याला डेस्कटॉप म्हणतात. ठीक आहे. डेस्कटॉपबरोबर जो चित्र असतं त्याला वॉलपेपर म्हणतात. आणि त्याच्यावर जे इथं सिम्बॉल असतात म्हणजे तुम्हाला डेस्कटॉपवर त्याला आयकॉन असं म्हणतात. ॲरो पॉइंटर आहे. खाली जी पट्टी असते त्याला टास्क बार असं म्हणतात. ठीक आहे. म्हणजे खाली जे पट्टी असते टास्क बार, आणि इथं स्टार्ट बटन असते. इथे तुम्हाला टास्क बार दिलेला आहे इथं. आणि एंटायर जी स्क्रीन असते आपल्या कॉम्प्युटरची त्याला काय म्हणतात, डेस्कटॉप असं म्हणतात. काय म्हणतात, सर्व जे स्क्रीन असते त्याला डेस्कटॉप असं म्हणतात. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा विषय आला होता, बूटिंग हा एक शब्द आला होता. आता बूटिंग म्हणजे काय माहित आहे? काय बूटिंग? कॉम्प्युटर सुरू करणे किंवा रिस्टार्ट करणे या प्रक्रियेलाच काय म्हणतात, बूटिंग असं म्हणतात. मग आता बूटिंग म्हणजे काय, तर कॉम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात, बूटिंग. याच्यामध्ये दोन प्रकारच्या बूटिंग असतात. एक असते कोल्ड बूट आणि एक असते वॉर्म बूट. कोल्ड बूट म्हणजे काय, कोल्ड म्हणजे थंड बूट. कोल्डचा अर्थ तुम्हाला माहिती, थंड होते. कॉम्प्युटर सध्या बंद आहे, जसं उदाहरणार्थ मी घरी गेलो, दुसऱ्या दिवशी आलो, कॉम्प्युटर बंद आहेत, मी चालू केले. ठीक आहे. आणि मी काय केलं, कॉम्प्युटर चालू केला. आता काय रात्रभर तो काय होता, थंड होता, आणि तो काय झालेला आहे, आता चालू झाला. म्हणजे याला म्हणतात कोल्ड बूट. ठीक आहे. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा चालू करतो आपण तो असते कोल्ड बूट. नंतर आहे दुसरं वॉर्म बूट. वॉर्म बूट म्हणजे कॉम्प्युटर चालू असताना आपण परत चालू करतो बंद करून, म्हणजे रिस्टार्ट करून, माहिती आहे तुम्हाला, याला एक प्रकारे वॉर्म बूट असं म्हटल्या जाते. ठीक आहे. समजलं तुम्हाला. तर हे बूटिंगचे काही प्रकार आहेत. बूटिंग म्हणजे कॉम्प्युटर सुरू करणे बंद करणे, यात काही नाही. नाही तर कोणाला वाटेल बूट म्हणजे लात मारणे, काही असं काही आहे का, तसं काही नाही आहे. बूट शब्द वेगळा आहे. ठीक आहे. बूटिंग शब्द हा वेगळा आहे. ओके. मग आता याच्यात अजून काय दिसते हे समजलं तुम्हाला. डेस्कटॉप कसं असते तर, म्हणजे डेस्कटॉपवर जे दिसते तुम्हाला, हा जो आहे हा ऑपरेटिंग सिस्टीमचा काय डेस्कटॉप आहे. कॉम्प्युटर स्विच केल्यावर इथे येतो ना आपण, दिसतं डेस्कटॉप. या डेस्कटॉपवर एक चित्र आहे, याला काय म्हणतात, वॉलपेपर. काय म्हणतात, हे जे आहेत सगळे हे काय आयकॉन आहेत. आणि खाली जी एक पट्टी दिसते ब्लॅक किंवा व्हाईट कलरची, आता थीमनुसार याला टास्क बार असं म्हणतात. यावर काय असते टास्क बारवर पहा, तर या टास्क बारवर आपल्याला सिस्टीमसाठी लागणारे सगळे यंत्र असतात. याच्यामध्ये जसं डेट अँड टाईम आहे, लँग्वेज आहे, इंटरनेट आहे, व्हॉल्यूम कमी जास्त करता येते. बॅकग्राऊंडमध्ये सॉफ्टवेअर जे चालू असतात ते आपल्याला इथं दिसतात. त्याचबरोबर प्रोग्राम जे सुरू असतात ते प्रोग्राम आपल्याला दिसतात, जे आपण वापरताय सध्या. मिनिमाइज केलेले पण याच्यावर असतात. प्रोग्राम सुरू असलेले प्रोग्राम पण इथं दिसतात. त्याचबरोबर इथं एक टास्क व्ह्यू आहे. सगळ्या प्रकारचे टास्क तुम्हाला इथून पाहता येते. याच्यामध्ये याचे जे हे फंक्शन्स आहेत, असिस्टंट वगैरे जे आहेत ते तुम्हाला इथून वापरता येते. आणि इथं हा सर्च बार आहे. या सर्च बारचा वापर करून आपण इन्फॉर्मेशन सर्च करू शकतो, ॲप सर्च करू शकतो. आणि हे सर्वात महत्त्वाचं बटन म्हणजे स्टार्ट बटन, हे जे आहे हे पण आपल्याला या डेस्कटॉपवर भेटत असते. हा पूर्ण डेस्कटॉपचा व्ह्यू झालेला आहे. याच्या पुढे आता कोणताही प्रोग्राम जेव्हा आपण ओपन करत असतो तर प्रत्येक प्रोग्राम हा विंडोमध्ये उघडते. कशामध्ये उघडते, विंडोमध्ये उघडते. विंडोमध्ये उघडते म्हणजे एका खिडकीमध्ये, एक चौकोनी बॉक्समध्ये विंडो उघडते किंवा सॉफ्टवेअर उघडते. जसं उदाहरणार्थ PDF उघडले तर चौकोनी बॉक्समध्ये आलेला आहे. मी याला मिनिमाइज करतो. एक नोटपॅडचा एक प्रोग्राम उघडतो. जसं उदाहरणार्थ मी नोटपॅडचं उघडलं. हा नोटपॅडचा प्रोग्राम उघडल्याबरोबर हा एका विंडोमध्ये मला इन्फॉर्मेशन आलेली आहे. तुम्ही पहा कॉम्प्युटरवर कोणते काही उघडले कशा तिथे विंडोमध्ये. याचं कारण काय, आपण जे ऑपरेटिंग सिस्टीम वापरतो तिचं नाव पण विंडोज आहे, माहिती आहे तुम्हाला. म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या विंडोजमध्ये आपल्याला अप्लिकेशन येत असतात, म्हणून त्याचं नाव पण विंडोज पडलेलं आहे, हे लक्षात ठेवा. हा जो विंडो असते याच्यामध्ये आपला प्रोग्राम असते. याच्यामध्ये आपण त्यात एडिट करू शकतो, जे काही इन्फॉर्मेशन टाकायची आहे, जे काही प्रक्रिया करायच्या आहेत त्या सगळ्या आपण त्याच्यामध्ये करत असतो. एव्हरी सॉफ्टवेअर हॅज अ विंडो. ठीक आहे. आणि विंडोमध्येच ते डिस्प्ले होत असते, एक लक्षात ठेवायचं. आता हा जो सॉफ्टवेअर आहे कोणताही, याचे काही पार्ट्स आहेत. उदाहरणार्थ हा जो वरचा आहे ब्ल्यू वाला पार्ट दिसते, याला म्हणतात टायटल बार.
काय म्हणतात? दिस इज अ टायटल बार. कोणता आहे तिथे टायटल बार गायत्री? कोणता आहे टायटल बार? कोणता आहे यातला? हा वरचा ब्ल्यू वाला, लक्षात ठेवा. दिस इज अ टायटल बार. टायटल माहिती आहे तुम्हाला? टायटल म्हणजे शीर्षक, त्याचं नाव. जसं एखादा चित्रपटात त्याचं टायटल सॉन्ग म्हणतात, हे आहे म्हणतो ना आपण, बरोबर आहे ना? चित्रपटात खूप सारे गाणे असतात, पण त्यातलं एक टायटल सॉन्ग असते. म्हणजे ज्या पिक्चरचं गाणं आहे त्या पिक्चरचं नाव त्याच्यात असते, बरोबर आहे? त्याला टायटल सॉन्ग असं म्हटलं आहे. जसं उदाहरणार्थ कुछ कुछ होता पिक्चरात गाणं आहे, कुछ कुछ होता आहे, ते गाणं टायटल सॉन्ग आहे. हे आपण समजून घेऊ. आता हे ॲप कोणतं आहे, याचं टायटल कुठे आहे आपल्याला? या टायटल बारवर दिसते. कोणता प्रोग्राम आहे हा? याच्यात दिलेलं, याचं नाव आहे नोटपॅड. काय म्हणजे याचं शीर्षक, याचं टायटल आपल्याला इथं दिसते. त्याचबरोबर हे नोटपॅडचं शीर्षक तर दिसलं आपल्याला कोणतं सॉफ्टवेअर आहे, पण याच्यासोबतच इथं प्रोग्राम जो आहे त्या प्रोग्राममध्ये जी फाईल बनवलेली आहे, आपण ज्या नावाने सेव्ह केलेली आहे त्या फाईलचं शीर्षक दिसतं. जसं तुम्ही एखादी फाईल बनवता, तुमचं नाव त्याचं सेव्ह करता, तेव्हा तुमचं नाव सुद्धा इथे येतं, पण त्या फाईललाच असते फक्त. त्या टायटलला येते का? याला पूर्ण आपल्या सॉफ्टवेअरच्या नाही, फाईलच्या इथे दिसते. अनटायटल दिसते तुम्हाला, त्याला सेव्हच केलं नाही म्हणून याचं अनटायटल आलेलं. ठीक आहे, म्हणजे त्याला आपण सेव्ह केलेलं नाही, टायटल दिलेलं. जेव्हा सेव्ह करता तुम्ही नाव टाकता तेव्हा टायटल येते. ठीक आहे, त्याच्या खाली बरं त्यातच पाहू आपण टायटल बार अजून काय. या टायटल बारवर 3 बटन इथं तुम्हाला दिसतात. ठीक आहे, हे तिन्ही बटन खूप महत्वाचे आहेत. जसं याच्यामध्ये जर गेलो आपण तर यातलं पहिलं बटन आहे मिनिमाइज बटन. हे कोणतं बटन आहे? आता मिनिमाइज माहिती आहे तुम्हाला, मोबाईलमध्ये पण मिनिमाइज करता ॲप. तुम्ही लय हुशार आहात तुम्ही, हे नाही? खूप हुशार आहात. म्हणजे काम करता तुम्ही जर काही गेम वगैरे खेळत असाल किंवा दुसरं काही करत असाल तर पटकन मनातलं बटन दाबून देतात आणि दुसरं काढतात, आहे की नाही? ते मिनिमाइज आहे. किंवा आपल्या इथं पण तसं करतात, मिनिमाइज करतात. गाणं वगैरे सरला माहीत नाही पडत, पण सरला माहीत पडते. तुम्हाला माहीत नाही की आपण अशा सिस्टीम लावलेल्या आहेत कॉम्प्युटरवर, तुमच्या स्क्रीनवर काय चालू आहे हे आम्हाला आमच्या ह्याच्यावर समजतं. ठीक आहे, तर तुम्हाला जर याचं उदाहरण जर पाहायचं असेल तर मी तुम्हाला दाखवून देईल. ठीक आहे, म्हणजे सध्या 3 कॉम्प्युटर चालू आहे. ठीक आहे, तिकडे हे दिसते तुम्हाला, हे याच्या स्क्रीनवर हे चालू आहे की नाही? तर हे आम्हाला इथं दिसते तुम्ही काय करू स्क्रीनवर. त्याच्यामुळे जास्त लपंडाव करून काही फायदा नाही झाला. आणि हा दुसरा गडी आहे, हा आहे, याचं हे चालू आहे. समजलं का? हे वैभव सर बसलेले आहेत तिकडे, हे नाही तुमचंही दिसते, टायपिंगवाल्याचंही दिसते, सगळ्या सिस्टीमवर टाकलेल्या. सध्या बंद आहे ते आपण केली सिस्टीम. ठीक आहे, ओके, समज तुम्हाला? ओके, तर ठीक आहे, काही हरकत नाही. आपण दुसऱ्या टॉपिकमध्ये गेलो, आपण बाहेर येऊ वापिस सगळं. ठीक आहे, पण लक्षात ठेवा, मला काही हरकत नाही तुम्ही गाणे ऐकले तर. ठीक आहे, पण माझं याचं नाही की बस सर मी रिझल्ट फेल झालो, मी आता काय करू. ठीक आहे, नाही मी ततीच पहिले ठोकणार आहोत त्याला धरून. ठीक आहे, म्हणजे असं नाही झालं पाहिजे ते, कारण की तुम्ही आता सगळे मोठे आहात, बरोबर आहे? तुम्हाला स्वतःची बुद्धी आहे. ठीक आहे, नाही का? तुमचं रिमोट दुसऱ्या हाती आहे नाही आहे ना, तुमच्याच हाती आहे ना. पण ज्याचं रिमोट स्वतःच्या हाती असते का नाही तर तो असं काही काम करत नाही. तर खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, त्याच्यावर एक व्हिडिओ येणार आहे माझा, मी तर आपल्या ग्रुपवर टाकेल. ठीक आहे, नेमकं पूर्ण. आता याच्यामध्ये मिनिमाइज जे बटन असते यानं आपण काय करू शकतो की जे काम आपल्याला सध्या थांबवायचं आहे आणि दुसरं काम चालू करायचं आहे, हां हे काम आपल्याला परत करायचं आहे पण नंतर करायचं आहे, अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, त्याचा मिनिमाइज करू शकता. याच्यावर क्लिक केलं मी. ठीक आहे, पण तो प्रोग्राम बंद झाला का? नाही, पण इथं तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, तुम्हाला पाहता आहे. ठीक आहे, आणि दुसरं बटन आहे इथं मॅक्झिमाइजचं. कोणतं आहे? आता याचं नाव मॅक्झिमाइज आहे, परंतु जेव्हा स्क्रीन मोठी असते तेव्हा नाव त्याचं बदलते. आता मॅक्झिमाइज नाव आहे, मी याच्यावर केलं, हे स्क्रीन सध्या लहान आहे, पण मी मॅक्झिमाइजवर केल्यावर ते काय आलं, पूर्ण स्क्रीन त्यांना काही व्यापलेली आहे. याला मॅक्झिमाइज म्हणतात. याला परत लहान करता येते, यावरच क्लिक केलं आपण, परत ते लहान होतं. ठीक आहे, आता त्याचं नाव होतं रिस्टोर. पाहायचं कधी पण करून इथं नाव ते चेंज झालेलं आहे, याचं नाव आलेलं आहे रिस्टोर. आणि सगळ्यात शेवटी इथं जे आहे हे बटन आहे क्लोज बटन.
मिनिमाइजमध्ये आणि क्लोजमध्ये फरक घ्यायचा आहे. मिनिमाइजमध्ये प्रोग्राम चालूच असते आणि क्लोजमध्ये काय होते, पूर्ण बंद होऊन जाते. प्रोग्राम बंद केलेला आहे आपण. ठीक आहे, मी याला बंद करत नाही, सध्या राहू देतो. हे समजलं. हा जो एरिया आहे हा वर्क एरिया आहे. याच्यामध्ये इथं स्क्रोल बार सुद्धा असतात माहिती तुम्हाला. याच्या इथं म्हणजे पेज जर त्यात काही मॅटर दिसत नसलं खालीवर बघण्यासाठी स्क्रोल बार असते. याला म्हणतात व्हर्टिकल स्क्रोल बार. एक खाली असते इथं, आता नाही आहे, त्याला म्हणतात हॉरिझॉन्टल स्क्रोल बार. बरोबर आहे, हा व्हर्टिकल स्क्रोल बार आहे. आणि सगळ्यात खाली जी पट्टी असते दिसते तुम्हाला, हे याला म्हणतात स्टेटस बार. कोणता बार आहे तो? स्टेटस बार आहे की नाही. जर तुम्ही स्टेटस ठेवता आहे की नाही तुमचा, तो वेगळा आहे. स्टेटसवर काय ठेवायला पाहिजे सांगतो मी तुम्हाला. चल 2 मिनिटं सांगतो. पहा, हे दिसते तुम्हाला, हा नोटपॅड आहे. ठीक आहे, मिनिमाइज मॅक्झिमाइज क्लोज बटन आहे, टायटल बार आहे, मेनू बार आहे. हे जे आहे फाईल एडिट, हे राहिलं होतं आपलं. फाईल एडिट, फॉर्मॅट, व्ह्यू आणि हेल्प, हे काय मेनू बार आहेत. मेनू बारमध्ये या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला लागणाऱ्या सर्व कमांड्स त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. मोबाईल ठेवून दे, आहे की नाही. त्याच्यामध्ये लागणाऱ्या सर्व कमांड्स काय असतात त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. आणि याच्यावर क्लिक केलं, फाईलमध्ये क्लिक केलं तर फाईलमध्ये काय असते, सेव्ह ॲज, ओपन, क्लोज, एक्झिट, प्रिंट हे सॉफ्टवेअर सापडतात. यात कट, कॉपी, पेस्ट, फाइंड, रिप्लेस हे बटन असतात. फॉर्मॅटमध्ये त्या फॉन्ट, कलर हे चेंज करू शकतो आपण. असे वेगवेगळ्या प्रकारचे मेनू त्याच्यामध्ये असतात, म्हणून त्याला मेनू बार असं म्हणतात. त्याचबरोबर हा व्हर्टिकल स्क्रोल बार सांगितला मी तुम्हाला, हा खाली हॉरिझॉन्टल स्क्रोल बार, आणि त्याच्या खाली जो असतो त्याला काय म्हणतो मी तुम्हाला, स्टेटस बार असते. काय असते? स्टेटस बार. आता स्टेटस बार म्हणजे काय, स्टेटस म्हणजे काय पहा. स्टेटस म्हणजे इथं सांगतो मला, मग दुसरं सांगतो. इथं स्टेटस म्हणजे काय की हे जे डॉक्युमेंट आहे या डॉक्युमेंटचा सध्याचा स्टेटस काय, सध्याची स्थिती काय, सध्याची परिस्थिती काय, हे गोष्ट तुम्ही त्याच्यावर टाकू शकता. म्हणून याला काय म्हणतात, स्टेटस. म्हणजे त्यात किती पेज आहेत, किती वर्ड आहेत, कोणती लँग्वेज आहे, बरोबर आहे, हे सगळं त्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं असते. याला स्टेटस बार असं म्हणतात. व्ह्यू कोणता आहे हे पण त्याच्यामध्ये पाहता येते. झूम किती आहे हे पण त्याच्यामध्ये पाहता येऊ शकते. याला आपण स्टेटस बार असं म्हणतो. आता आपण जे स्टेटस टाकतो त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो की हे स्टेटस काय असतात, कशासाठी असतात, सांगायची गरज आहे का नाही आहे, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. ठीक आहे, बरोबर आहे. काही स्टेटस हे स्वतःसाठी ठेवतो आपण, आहे की नाही. काही हे सगळ्यासाठी ठेवतो, काही काही मोजक्या लोकांसाठी ठेवतो, आहे की नाही. असे पण स्टेटस असतात अलग अलग, माहिती आहे ना. म्हणजे ॲक्च्युअल स्टेटसवर चांगल्या गोष्टी ठेवायसाठी आहे ते. ठीक आहे, पण त्या लाईव्ह नाही ठेवायच्या, आपण नंतर ठेवायच्या वेगळ्या. पण स्टेटसवर सध्या आपण जास्तीत जास्त टोमणे मारण्यासाठी ठेवतो, आहे की नाही, याला त्याले. ठीक आहे, काही हरकत नाही. तुमच्या अचिव्हमेंट वगैरे असतील, काही असतील तर त्या तुम्ही त्याच्यावर शेअर केल्या पाहिजेत. तो आपाप ज्याचा त्याचा प्रॉब्लेम आहे. फक्त माझं म्हणणं काय, लाईव्ह नका टाका. लाईव्हमध्ये काय असते की लोकेशन तुमचं माहीत पडते, आहे का नाही. मी चालली आता अमरावतीले, आहे की रस्त्यानं हो, इथं मी पाणीपुरी खाऊ राहिली, आहे का नाही, हे बी स्टेटस टाकतात, स्नॅप वगैरे टाकतात. तर त्या गोष्टी करू नका. ठीक आहे, त्यात प्रॉब्लेम होतात. म्हणजे मुलं असो का मुली असो, हे लाईव्ह स्टेटस टाकायची काही आवश्यकता नाही. ठीक आहे, वाटलं तुम्हाला डायरेक्ट ज्याला पाठवत त्याला पाठवून द्या, आहे की नाही, टेन्शन. म्हणजे ज्याला सांगायचं की मी इथे जाऊ त्याला सांगा. पण याच्यासोबत सगळेच जण पाहत असतात, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात. जे काही तुमचे दुश्मन वगैरे असतील, बरोबर आहे, तुम्ही म्हणता सर माझा दुश्मन कोणीच नाही, तुमच्या बाजूचीच बसेल दुश्मन असेल तर माहीत नाही तुम्हाला, आहे की नाही. म्हणजे काय असते कोणाच्या मनातलं तुम्ही काय सांगसाल तुम्ही, आहे की नाही, बरोबर आहे. म्हणजे ते याचं उदाहरण म्हणजे तुम्ही पाहिलं नाही का, ते एका बाईनं म्हणते नवऱ्याला मारलं म्हणते ड्रममध्ये भरून ठेवलं. ती ऐकलं का नाही. मग आता दोघं सोबत राहिलं तरी माहीत नाही तिला की हा दुश्मन आहे म्हणून. म्हणजे असं होऊ शकतं ना. मग हे तर जवळचे आहेत, दूरच्याचं तुम्ही कसं घेऊ शकता, नाही का. सांगायचा अर्थ काय, किंवा सुरक्षित राहा, आहे की नाही. टेक्नॉलॉजीचा वापर आपल्यासाठी झाला पाहिजे, आहे की नाही. दुसऱ्यांना वापर आपला नाही केला पाहिजे. त्या गोष्टी खूप साऱ्या आहेत. स्टेटस वगैरे बरोबर ठेवा. दुसरी गोष्ट अजून एक सांगतो मला मी, की चांगल्या गोष्टी शेअर करणं आवश्यक आहे. जगामध्ये आपण जगाला दोष देतो की जग खूप वाईट आहे, हे आहे ते. तर आपण जेव्हा कोणती गोष्ट शेअर करत असतो ती चांगली आहे का वाईट आहे हे आपण पाहिलं पाहिजे. ते खूप गरजेचं असते. ठीक आहे,
कोणत्याही बाबतीत असेल, ठीक आहे, काही हरकत नाही. तुमच्या धार्मिक क्रिया असतील, हे असतील, ते तुम्ही सगळं टाकलं तर चालते. पण कोणत्या गोष्टीपासून द्वेष निर्माण झाला नाही पाहिजे, वातावरण खराब झालं नाही पाहिजे, कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या नाहीत पाहिजेत, हे पण पाहणं खूप गरजेचं आहे. तसे इथं बसलेला प्रत्येक विद्यार्थी हा कसा सुज्ञ आहे, चांगला आहे, बरोबर आहे. त्याला माहीत आहे प्रत्येक गोष्ट, म्हणजे की चांगल्या गोष्टी शेअर केल्या ना, म्हणजे कसं जगात वाईट गोष्टी खूप पसरत आहेत आता सोशल मीडियामधून, तुम्हाला माहीत आहे. त्याच्यामुळे वातावरण खूप सारे वाईट होत आहे. पण आपली जबाबदारी आहे की आपल्याकडून तरी आलेली पोस्ट आपण तिथं डिलीट करून टाकली पाहिजे. पुढे ट्रान्सफर करू नका, ठीक आहे, तिथं थांबवा. नाही तर बेटा मग सांग तुम्हाला इतके झपके खा लागतील की लय खा लागतील आपल्याला. एक म्हणजे कारण होऊ शकते काही बी, त्याच्यानं होऊन जा, काही प्रॉब्लेम होऊन जा, तर पहिले तुम्हाला उचलतील तर कोणा पाठवलं म्हणून, पोलिस वगैरे, तर असं होऊ शकते, काही सांगता येत नाही. ठीक आहे, सोशल मीडिया जपून वापरा. हा एक एक्स्ट्रा पॉईंट होता, टीप होती तुम्हाला. तर इथं आपण आपलं सेशन हे थांबून देऊ. पुढच्या सेशनमध्ये पुढच्या शनिवारी ठीक 10 वाजता तुम्हाला सगळ्यांना यायचं आहे. ठीक आहे, तर आतापासून मी तुम्हाला आमंत्रण देतो, निमंत्रण देतो. आणि आज इथं आपला क्लास हा संपला असं मी जाहीर करतो. आजच्या क्लाससाठी जे विद्यार्थी आवर्जून दुरून आपापले कामधंदे सोडून इथं उपस्थित झालेले आहेत, हे की ज्या विद्यार्थ्याची इच्छा नसताना इथं यावं लागलं त्याचे मी आभार मानतो. ठीक आहे, आणि ज्याची इच्छा होती समजा बरोबर, त्याचे तर काही आभार मानायचं काम नाही, कारण की त्याची इच्छा होती. ठीक आहे.